कोणतीही विलक्षण वास्तू उभी करायची म्हणजे त्याच्या मागे पैशाचं पाठबळ लागतं. आता सॅन फ्रान्सिस्कोचा गोल्डन गेट ब्रिजही याला अपवाद नाही. त्याला पैशाचं पाठबळ कुठून आणि कसं मिळालं ही पण एक मजेशीर गोष्ट आहे. जेव्हा 1919 साली या ब्रिजची कल्पना जोसेफ स्ट्रॉसच्या मनात आली, तेव्हा याची अंदाजित खर्चाची रक्कम होती $100 मिलियन. परंतु या रकमेनी न भीता जोसेफ स्ट्रॉस आणि त्याच्या टीमनी काय केलं, अतिशय उत्तम ऑप्टिमाइज डिझाईन करून या ब्रिजची किंमत त्यांनी $35 मिलियन वर आणली. आता मंडळी विचार करा, ही 1930च्या सुमारासची गोष्ट आणि 1929 ला संपूर्ण अमेरिकेला आणि जगाला अतिशय भयावह मंदीने ग्रासलेला. तर मग ह्या $35 मिलियन ची रक्कम कुठून उभी करणार? त्यासाठी त्यांनी विचार केला की आपण याचे बॉन्ड्स बाजारात आणून विकू. पण त्यावेळेला वॉल स्ट्रीटही कोलमडलेली होती. मग कोण धावून आलं? सॅन फ्रान्सिस्कोच्या बँक ऑफ अमेरिकेचा संस्थापक जियाडो अमानेनी हा त्यावेळी देवदूतासारखा धावून आला आणि त्याने 35 पैकी $30 मिलियन बॉन्ड बँकेद्वारे खरेदी केले आणि आपला या ब्रिज बद्दलचा विश्वास किती दृढ आहे हे सांगितलं. मंडळी, एवढ्यावरच गोष्ट थांबत नाही. हल्लीच्या दिवसात आपण बघतो की कोणताही मोठा प्रोजेक्ट हा दिलेल्या वेळेपेक्षा त्याला जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे जास्त पैसाही लागतो. गोल्डन गेट ब्रिज ही एक वेगळीच कथा आहे, कारण हा जेव्हा पूर्ण झाला तेव्हा त्याची अंदाजित मंजूर रक्कम होती $35 मिलियन आणि त्याच्यावरती खर्च झाला फक्त $33.7 मिलियन. आणि हो, ठरलेल्या वेळेच्या 103 दिवस आधी जोसेफ स्ट्रॉसने तो पूर्ण केला आणि त्याबद्दल त्याला $1 मिलियन बोनस मिळाला. यात काही नवल नाही. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून या संपूर्ण ब्रिजचा व्हिडिओ बघायला विसरू नका.